सगळ्यांना सुट्ट्या मिळतात, पण बायकोला कधीच सुट्टी नसते. वरून तिला म्हटलं जातं घरीच तर असते, फोनवर बोलते, टीव्ही पाहते, खाते पिते आणि झोपते नुसती, असं तिला म्हणतात सगळेजण. अहो पण एक दिवस तिच्या कामांना सुट्टी देऊन तर बघा. सकाळी पोरांना 7ला जायचं म्हणून 5ला उठून त्यांचा टिफिन करते, नवऱ्याला 9ला जायचं म्हणून त्याचा टिफिन वेगळा करते, सासू सासऱ्यांना पथ्य पाणी, त्यामुळे त्यांच्यानुसार वेगळी भाजी तिला करावी लागते. पुन्हा आज सुट्टीच आहे, आई काहीतरी दे. मुलं शाळेतनं घरी आले की ही भाजी नको ग बाई, सकाळीच खाल्ली होती ना, आता दुसरं दे, असं म्हणतात. घरी तिला भांडी घासायची, तिला पुन्हा आलेल्या गेलेल्यांचं आदरातिथ्य करायचं, कोणाकडे जायचं असेल तर तीच जाणार, पोरांना शाळेत सोडायला जाणार, ट्युशनला घ्यायला जाणार, नवऱ्याच्या वतीने सुद्धा कामं तीच करणार. तरी पुन्हा म्हणायचं तरी काय, तू घरीच असते, तुला कामं तरी काय. काय खरं आहे ना? कमेंट करा हो की